बाभुळगाव तालुक्यात डिझेल आणि एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना बाभुळगाव तालुक्यात शेतकऱ्यांना डिझेल मिळणे कठीण झाले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आज 21 मे 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बाभुळगावच्या तहसीलदार यांना एक मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांना डिझेल आणि सामान्य नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सध्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर यंत्रासाठी डिझेल अत्यंत आवश्यक आहे. मात्र बाभुळगाव तालुक्यात शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल उपलब्ध होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. बाभुळगाव तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता प्रत्येक शेतकऱ्याला दररोज पंपावर ट्रॅक्टर घेऊन जाणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बॅरल किंवा कॅन मध्ये सुरळीतपणे डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे, जेणेकरून मशागतीची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. शेतीच्या कामासोबतच बाभुळगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. गॅस पुरवठा वेळेवर होत नसल्याने गृहिणीचे आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. हा गॅस पुरवठा तातडीने पुरवठा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बाभुळगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनावर विनोद खडसे, विजय पाडेकर, युवक जिल्हाध्यक्ष संकेत टोणे, दिलीप तातेण, मधुकर निवल, जहीरभाई, सुबोध नगराडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. प्रशासनाने या दोन्ही गंभीर प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांमधून उमटला आहे. यावेळी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. जिल्हा प्रशासन सपशेल खोटं बोलत आहे. आपण जर यवतमाळपासून जर निघतो तर पहिलाच पेट्रोल पंप म्हणजे नायरा पेट्रोल पंप लागतो. तुम्ही आताही जर जाऊन आले तर नायरा पेट्रोल पंप हा किती दिवसापासून बंद आहे. दुसरी गोष्ट, आपण या जर भारत पेट्रोलियमवर गेलो, बाभुळगाव जवळचा जो भारत पेट्रोल पंप आहे तो पेट्रोल आणि डिझेलसोबत ऑइल ह्या कंपल्सरी घ्यायला लावतो आहे. म्हणजे हे पेट्रोल पंपवाल्यांची मनमानी करत आहे का? आम्ही एकच त्यांना निवेदन, तहसीलदार मॅडम मार्फत आम्ही निवेदन दिलं आहे की आम्हाला शेतकऱ्यांसाठी, आता शेतकऱ्यांचा हंगाम चालू होत आहे, आता डिझेल जर भेटलं नाही तर शेतकरी करणार काय? या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत बोललो तर मॅडम म्हणाले की बा ठीक आहे, आम्ही याच्यात लक्ष घालून आम्ही त्याचा पाठपुरावा करतो बा म्हणून, आणि डिझेल आणि याचा व्यवस्थित आम्ही हे करतो. नाही, नक्कीच जर समोर जर कारवाई झाली नाही तर आम्ही सगळे पेट्रोल पंप आणि चक्काजाम आंदोलनाचा इशारा करून आलेलो आहे. तालुका प्रशासनाने कळवलं, पण पंपावर डिझेल आणि पेट्रोल हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नाही. आम्ही जर तिथे तालुक्याची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर दूर अंतर पडतं आणि या शेतकऱ्यांना रोज पंपावर ट्रॅक्टर घेऊन येणे हे सोयीस्कर पडत नाही. तर आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना सुरळीतरित्या बॅरलमध्ये पाणी डिझेलचा पुरवठा करण्यात यावा.